काय प्रोव्हिजन होईल. दोन गोष्टी असतात, पुरवणी असते आणि मेन बजेट असते. त्यामुळे मार्चच्या 3 तारखेला अधिवेशन सुरू होईल. बहुधा मार्चच्या 10ला बजेट आहे. बजेट संपतं मार्च एंडला, पैसे अलॉट व्हायला सुरू होतात. चला, ती कार्यपद्धतीच आहे. ती ज्याची हिंमत आहे त्यांनीच कामं घ्यायची, त्याने बँकेतून सीसी काढायचं. नाही, पण आता भीती वाटते की लाडकी बहीणमुळे कुठे आमचे पैसे तुम्ही पण कॉन्ट्रॅक्टर वाला घेत नाही. सरकारचा पैसा कधीही बुडत नाही. दादा, संभाजीसिंहांची घर वापसी आहे का, चर्चा चालू आहे? त्यांनाच विचारलं पाहिजे. भाजपचे वरिष्ठ नेते सांगतील. भाजपचे आता एक दोघा तिघांची समिती झाली. प्रत्येक नाव त्या जिल्ह्याला अधिकार ठेवले नाही. प्रत्येक नाव त्या समितीकडे जाईल, शहानिशा होईल, त्याला जो लावून प्लस मायनसेस बघितले जातील म्हणून निर्णय होईल. आता 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे. यामुळे असं आहे की 2,42,00,000 महिलांना मिळालं. कसं आहे, ग्लास अर्धा रिकामा आहे असं म्हणायचं का ग्लास अर्धा भरलाय असं म्हणायचं? हे ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणतो, आम्ही ग्लास अर्धा भरलाय म्हणतो. 2,42,00,000 म्हणजे 5 लाख महिलांची एलिजिबल नसल्यामुळे जे वजा झाली. त्यांच्याकडे कार आहे, त्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे, एका घरामध्ये जास्त महिलांनी घेतलेलं आहे. अशी 5 लाख देतोय किती, 2,42,00,000 म्हणजे अजूनही 2,37,00,000 महिन्याला मिळेल. त्यामुळे त्याच्यामध्ये असा आरडाओरडा करण्याचे कारण नाही. तुमचं म्हणणं असं आहे का की जे एलिजिबल नाहीत, इन्कम टॅक्स भरणारे आहेत त्यांना द्या. बरं, हाही निर्णय झालेला आहे की त्यांच्यावर कारवाई होणार नाही. हाही निर्णय झालाय की त्यांच्यावर परत घेतले जाणार नाही. मी अगदी दाव्याने सांगतो, कारण कॅबिनेटवर याविषयी चर्चा झाली की आता त्यांचे गेलेले कुठे पुन्हा परत घेत बसताय. तर पुढे जायचं नाही असं ठरवावं लागेल. राज्यभरातील ठेकेदार दिली तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं तुमचं म्हणणं असल्यामुळे मी परवा बांद्र्याच्या थडुमल साहानी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो. 148 मुलींना 1 रुपये न भरता ऍडमिशन मिळालं आणि आमच्या डिपार्टमेंटचे पैसे कॉलेजेसनं जायलाही सुरुवात झाली. त्या थडुमल साहानीला त्या दिवशी जवळजवळ 148 मुलींच्या फीची रिएम्बर्समेंट मिळाली होती. एक पण मुलगी अशी नाही मिळाली मला की जी असं म्हणेल की बा माझे पैसे घेतले अशी ना. आणि मी ठरवलंय की प्रत्येक आठवड्याला एक कॉलेज करणार. त्यामुळे पुढच्या आठवड्यातलं कॉलेज तुम्ही मला सांगा. मी समरजितसिंह घाडगे पुन्हा घर वापसी आहे. कधी होईल या सगळ्या प्रतीक्षेमध्ये आहे. असं आहे की विद्यापीठांमध्ये ज्या 700 जागा आम्ही सँक्शन केल्या आहेत, ज्यात गोंडवाना युनिव्हर्सिटीने घाईने भरल्या, पण बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या रोस्टर फिक्स करणं, मध्येच SCBC आरक्षण मिळाल्यामुळे पुन्हा रोस्टर बदललं, याच्यामध्ये त्यांचं राहिलं आणि राज्यपालाने त्याच्यावर स्टे दिला. आम्ही राज्यपालांना विनंती करतोय की कधी नव्हे ते 20 वर्षानंतर आम्हाला 2100 कॉलेजेससाठी आणि 700 विद्यापीठांसाठी भरती करायला परवानगी मिळाली, तर तुम्ही हा स्टे उठवा. त्यांचं म्हणणं असं की MPSCने घ्याव्या, ते फार प्रॅक्टिकल नाहीये. मग त्यांचं म्हणणं आहे की निदान तुम्ही जे इंटरव्ह्यू घेता, तुम्ही जे सिलेक्शन करता, त्याची कार्यपद्धती मला लिहून द्या. ती काल दिली आहे की किती आम्ही पारदर्शकपणे करतो. नव्याने काही तुम्हाला पारदर्शकतेसाठी मुद्दे जोडायचे जसं ते म्हणाले की इंटरव्ह्यूचं व्हिडिओ शूटिंग व्हावं, आम्हाला मान्य आहे. मुळात राज्यपालांचे 2 जण त्या सिलेक्शन कमिटीवर असतात. मग असं ते काय म्हणतात मला माहित नाही, पण राज्यपालांवर टीका करणं चुकीचं आहे. तुम्हाला हेतूही नाही, मी त्या स्वभावाचाही नाही. फक्त आम्ही त्यांची जी थोडी अपुरी माहिती आहे ती पूर्ण करतो. त्याच्यातून 700 रिक्रुटमेंट ही मोठी आहे. आणि मग आम्ही माननीय अजितदादांना कन्व्हिन्स केलंय की 17 ते 25 जेवढे रिटायर झाले तेवढ्या तरी जागा आम्हाला भरायला द्या. ते अजितदादांनी मान्य केले आणि त्या बहुतेक 4,000 असतील. समरजितसिंह घाडगे दादा एक चांगलं यश चांगलं यश भाजपला मिळताना दिसतंय. दिल्लीमध्ये 45+ जागा येताना दिसतात. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांची 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून असलेली कारकीर्द, 14 ते 24 2 वेळा पंतप्रधान होऊन आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, ती पंतप्रधान म्हणून कारकीर्द, त्यातून सर्वसामान्य माणसांचा त्यांच्यावरचा विश्वास इतका वाढलाय की यांच्या नेतृत्वाखाली सरकार फॉर्म होऊ देत की त्या राज्यातल्या माणसाचा विकास होणार. त्याला अपवाद 24ची लोकसभा थोडी राहिली, खोटा नॅरेटिव्ह, खोटा समज निर्माण केला गेला आणि तो लोकसभेनंतर लोकांनाही कळलं की गडबड झाली. अनेक जण मोदीजींना लोकसभेत मतं न देणारे पस्तावले आणि म्हणाले आपली मोठी चूक झाली, ती त्यांनी विधानसभेत करेक्ट केली. त्यामुळे लोकसभेतल्या खोटं बोलवून मिळालेल्या यशानंतर
विरोधकांना असं वाटलं होतं की मोदीजींचा करिश्मा राहिला नाही, पण त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचं लक्षात आलं की मोदीजींचा करिश्मा संपलेला नाही, मोदीजींचा करिश्मा संपणार नाही. त्याप्रमाणे हरियाणातही यश मिळालं, महाराष्ट्रातही यश मिळालं आणि दोन्ही ठिकाणी वन वे यश मिळालं. दिल्लीमध्येही जवळजवळ ती स्थिती आहे. अजूनही सगळे फायनल रिझल्ट येऊ द्या, कारण दिल्लीतले मतदारसंघ छोटे आहेत, 80,000 90,000, म्हणजे पुण्यामध्ये प्रभाग जो असतो त्याच्यापेक्षा सुद्धा ते छोटे आहेत. दिल्ली पुण्यातले काही प्रभाग 1,27,000 असतात. आणि त्यामुळे थोडं निकालाचा निवडणूक आयोगाने शेवटचं वाक्य घोषित होईपर्यंत थांबू. परंतु जवळजवळ क्लिअर आहे की सरकार तर येत आहे, परंतु चांगल्या मार्जिनचं सरकार येत आहे आणि त्यातून हे सिद्ध झालं की मोदीजींचा करिश्मा संपला नाही, संपणार नाही. आणि करिश्मा हा शब्दही नाही, सामान्य माणसाला विश्वास आहे. भ्रष्टाचार मुक्त कारभार केजरीवालांच्याकडून केला जात होता. शिक्षण विभागामध्ये आपण चांगलं काम केलं असा दावा केला जात होता. कुठेतरी लोकांना ते पटलेलं नाही असं म्हणायचं या ऐकूनच. असं आहे की त्यांनी दावा केलेला फोल ठरला, ते रिझल्ट वरून दिसतंय. आता सुरू होईल. काल जसं राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते आकडे मांडण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा निवडणूक आयोगाने त्याच्यावरची आपली बाजू मांडली आहे. निवडणूक आयोगाने कालच्या प्रेस कॉन्फरन्स नंतरही म्हटलंय की यावर आम्ही उत्तर देणार आहोत. परंतु लोकांनाही लक्षात आलं की अरे 30 कॅसेट काय झालं होता. कर्नाटकात यश मिळालं की आयोग आपलं हे ईव्हीएम चांगला. केंद्रामध्ये एनडीएची पिछेहाट झाली, ईव्हीएम चांगला, आणि लगेच महाराष्ट्रात निकाल लागले की मग घोटाळे झाले, याव झाले. हे काही लोक आता अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया म्हणणं हे बघेनासेच झालेले. दादा, काँग्रेसला एक सुद्धा जागा काँग्रेसकडे येताना दिसत नाही. संजय राऊत म्हणतात की जर काँग्रेस आणि आप एकत्र असते तर हा निकाल काहीतरी वेगळा आला. जरतरची भाषा बोलण्याचा काय अर्थ आहे? कुणी अडवलं होतं का एकत्र यायला? संजय राऊत तर असे महान नेते आहेत की ते दोघांमधला समझोता करू शकले असते. आणि त्यामुळे काँग्रेसला सपोर्ट न करता शिवसेनेने आपला सपोर्ट केला. तिथेच मोठी ठिणगी पडलेली आहे. आणि त्या ठिणगीनंतर आता रिझल्ट झाल्यानंतर तर काँग्रेस या कोणाला, म्हणजे काँग्रेस मधून, म्हणजे त्या आघाडीतून इतरांनी बाहेर पडण्यापेक्षा तर काँग्रेसच बाहेर पडेल की तुमचं तुम्हाला लखलावं. इतकी मतं भाजपला कशी काय मिळू शकतात? काय मतांचा टक्का वाढलेला आहे. जादूची कांडी आहे का? काय तुम्हाला सापडली? काळी जादू शिकली आहेत का असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांना अशा प्रकारे जादूच्या कांडीने रिझल्ट चांगले मिळतात असं वाटत असेल तर त्याने रोज सकाळी प्रेसशी बोलण्यामध्ये वेळ न घालवता साधना करावी आणि ती जादूची कांडी शोधावी. दिल्लीचा टक्का वाढलेला आहे मोठ्या प्रमाणात. नाचता येणं अंगण वाकडे, नाचता येणं अंगण वाकडे. चला. मुलींना मोफत शिक्षण केलंय, पण काही संस्थांनी मुलींचे पैसे